मध्ये आज आपण मस्त हे सगळे 1,500 मावळे हे सगळे इथं त्यांची व्यवस्था कशी आहे काय आहे ते सगळं तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. आता तुम्ही तर माया मागच्या बसेस पाहिल्यात का 15 बस घेऊन 40 गावावरून हे मावळे इथं आलेले आहेत. चला जरा अजून काय काय आहे ना सगळी व्यवस्था पाहू. मी तुम्हाला सगळं एकदम एक ना एक बारीक गोष्ट दाखवतो. चला माया मागे. तुम्हाला म्हणलं होतं ना रायगडाच्या पायथ्याशी हिरवंडी गावामध्ये आपण ज्या आश्रमामध्ये या सगळ्या मावळ्यांची व्यवस्था केलेली आहे. चला जरा ती व्यवस्था तुम्हाला दाखवतो. या माया माग. हा रेडी मंडळी, या आश्रमामध्ये तुम्ही जर पाहिलं ना तर या पा काय निसर्गरम्य वातावरण आहे. मोठे मोठे झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत. पहा बरं. हा 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 काय गारवा आहे. हे तर निसर्गाचं खरं रूप आहे. आणि ह्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे 1,500 मावळे मस्त इथं आराम करतात. ही उद्याची जी मोहीम आहे त्यांची मोहीम ही उद्या ते फत्ते करणार आहेत. आता इकडं पहा इकडं पार्किंग आहेत. बाकीच्या ज्या बी गाड्या आलेल्या आहेत बसच्या व्यतिरिक्त त्या सगळ्या गाड्या इकडं पार्किंगची व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये ते मोठे ट्रक आहेत, सगळं सामान आहे त्याच्यामध्ये, ॲम्ब्युलन्स आहे. आता तुम्हाला सांगायची मेन गोष्ट ही की आपल्या दादांनी एवढी काही काळजी घेतलेली आहे. अहो ॲम्ब्युलन्स सुद्धा त्यानं स्वतः ती 40 गाववरून त्या गाड्याच्या ताफ्यांसोबत ठेवलेली आहे. का कुणाचं जर काही चुकून कोणाला काही तब्येत खराब झाली तर त्या ॲम्ब्युलन्समध्ये लगेच माणसाला दवाखान्यात नेता येईल. एवढी चोख व्यवस्था मंगेश दादांनी केलेली आहे. बरं तुम्हाला मी सांगतो, अहो या माणसाचं विजन आणि या माणसाची आयडिया अहो नाद करायचा नाही. हा मग पहा बरं हे बा आपल्यासोबत मंडळी आवडता टाइम नाही आपल्याकडं. अहो लय कामं आहेत, लय कार्यक्रम आहेत. तुम्हाला काय सांगू, अजून पवाड्याचा कार्यक्रम तर बाकीच आहे. हा मग काय मित्रा कस काय बरं आहे का? हा काय कस काय मोहीम चांगली आहे. इथली व्यवस्था वगैरे कशी बरी का? एकच नंबर आहे. एक नंबर आहे. वा 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 वा. तू आनंद आहे का तुमच्या मनाला? हा मग बस आनंद, मनाला आनंद झाला बस, बाकी काय पाहिजे अजून. होय बरोबर आहे का नाही? हा बरोबर आहे का नाही? बर बर बर. काय कस काय मोहीमचे वातावरण? एक नंबर आहे. एक नंबर आहे. व्यवस्था कशी आहे? एक नंबर आहे. डायरेक्ट एक नंबर. व्यवस्थित. वा 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 वा. जेवणाची व्यवस्था कशी आहे? काय एक नंबर डायरेक्ट. एक नंबर. काय काय होतं जेवायला आज दुपारी? वरण भात होता, पुरी होती, मग बटाट्याची भाजी होती. बर बर बर. बालुशाही खाल्ली का? किती किती खाल्ल्या बालुशाही? 3 खाल्ल्या. अरे बाप, 3 4 बालुशाही खाल्ल्या. एवढं जेवण चांगलं होतं पोरायनं. पहा बरं 3 4 बालुशाही आणल्या. हा साधी गोष्ट आहे का? मग चला अजून तुम्हाला आता अजून बरंच काय काय दाखवायचंय. या माय माग या, मला सोडू नका. हा तुम्ही जर का मला सोडलं मग पहा तुम्ही. अहो काय लाईव्ह सेक्शन तुमच्यासाठी याच्यासाठीच आणलंय आपण. काही एकंदरीत इथली व्यवस्था कशी आहे, इथं काय काय आहे सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हे पहा ह्या आश्रम मध्ये हे सगळे या रूम आहेत. आता या तुम्हाला मी रूम दाखवतो. पहा बरं कसलं भारी वातावरण आहे. आगा 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 आगा. मस्त मोकळं आभाळ दिसू राहिलं आहे का नाही? आणि ह्या मोकळ्या आभाळाखाली हे एवढं पहा हे एवढी व्यवस्था केलेली आहे. इकडं सगळ्या रूम दिसतात थांबायच्या. याच्यामध्ये बरीच काही मंडळी थांबलेली आहेत. हे वेगवेगळे टीमच्या मेंबरचे रूम आहेत. तिथं बरोबर व्यवस्था केलेली आहे. तिथं त्यांचे बॅनर लावलेले आहेत का बाबा त्या टीमनं जाऊन तिथं राहायचं आहे. त्याच्यानंतर अजून बाकीच्या वेगवेगळ्या टीमसाठी व्यवस्था केलेली आहे. आणि मेन म्हणजे एवढं सगळं हे राहायची व्यवस्थांमध्ये एकदम चांगलं मोकळं मैदान. तुम्ही इथं जरी गोधडी टाकून झोपले तरी काय नाही, मस्त गार हवा आणि एकदम मजा. चला अजून लय काय दाखवायचंय तुम्हाला. या माग काय त्याच्याबद्दल बोला, तुम्ही सांगा त्याच्याबद्दल. व्यवस्था एकदम छान आहे. एक मिनिट चालू झालं का हो दादा? कस काय बरं आहे का? एकदम बरं आहे भाऊ. बर बर. काय कशी काय मोहीमची व्यवस्था? एकदम एकदम बरं आहे मोहीमची व्यवस्था.
सर्व काही चांगले आहे. युवा पिढींना नवे विचार शिवरायांचे विचाराबद्दल एकदम मस्त असं आणि रूम व्यवस्था आहे ते सर्व एकदम छान आहेत. हे जे आता 5 वर्षापासून दादा आयोजित करतायत तर याच्याबद्दल काय सांगणार तुम्ही? दादा आता 5 वर्षापासून आता हे 6वं वर्ष आहे. एकदम छान उपक्रम आहे. नवीन तरुण पिढींना शिवरायांचे विचार रुजवण्यासाठी दादा एकदम चांगला उपक्रम राबवत आहे. इथली व्यवस्था, रूमची, राहण्याची व्यवस्था सगळं एकदम छान आहे. काही नाही सर एकदम काही अडचणी? काही अडचण नाही, काही नाही एकदम व्यवस्थित आणि सर्व मुलांच्या सर्व व्यवस्थित सोय होत आहे. पहा मंडळी, अहो एवढं बारीक लक्ष या माणसानं दिलेलं आहे. आता अजून कायच पाहिजे? कोणता माणूस एवढं करणार आहे बरं, आहे का नाही? अहो चला, काय उशीर हो राहिला, अजून बरंच कार्यक्रम आहेत. अहो पावळा बी पाहायचा आहे आपल्याला, चला. आपल्यासोबत काही तरुण मंडळी आहे, त्यांना जरा विचारू का त्यांचं काय मत आहे. का हो, कस काय मोहीम काय म्हणती? खूप छान आहे ना सर. खूप छान आहे. राहण्याची व्यवस्था कशी आहे? एक नंबर आहे. आणि जेवणाची हो? एक टाइम नाश्ता, दुपारी जेवण आता भेटलं एकदम छान. आणि आता रात्रीचं बघूत मग. आणि पोवाडा मिवाडा एकदम छान आहे. गाण्याचा कार्यक्रम आहे. हो रात्री बर आज तुम्ही बस मध्ये आले. हो बसची व्यवस्था कशी होती? एकदम खूप छान आहे. काही नाही, एकदम आरामशीर आलो आम्ही. काय 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 होतं बस मध्ये? पाण्याची बाटली, पाण्याच्या बॉटल नाश्ता वगैरे सगळं होतं. सगळं होतं. एक विद्यार्थ्याला 2 पाण्याची बाटली, काहीच कमतरता पडली नाही आम्हाला. आणि तिसरी घेतली तर बस तिसरी घेतली तर काहीच नाही, काहीच नाही. काय 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 मंगेश दादा, आवाज नाही आला का? एकच वादा मंगेश दादा. वा वा वा, एकच वादा मंगेश दादा. चला अजून मंगेश दादानं काय काय केलंय ते पाहू, तुम्हाला दाखवतो. चला बरं मंडळी. मंडळी तुम्ही पाहिलं का? मी म्हणून राहिलो ना, प्रत्येक वेळेस म्हणून राहिलो का किती बारीक लक्ष आहे. अहो आता खेड्यापाड्यात कसं आहे, कधी लाईट जाती, त्याच्यामुळं आता गरमीचे दिवस आहे, एक तर गरम होतं. मग त्याच्यामुळं मंगेश दादानं एवढी काळजी घेतलेली आहे का तिकडं जनरेटरची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. म्हणजे जनरेटर लाईट गेली तर काही अडचण आली नाही पाहिजे. पोरांसाठी जे कूलर आहेत ते कंटिन्यू चालू राहिले पाहिजे, त्यांना थंडी हवा लागली पाहिजे. आणि जो कार्यक्रम आहे, पोवाड्याचा कार्यक्रम आहे, अजून बरंच काही आहे, तर ते सुद्धा बाकीच्या सगळ्या लोकांना मजा घेतली आली पाहिजे आणि एन्जॉय करता आलं पाहिजे. चला 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 चला, अजून लय दाखवायचंय. आता एवढी सगळी व्यवस्था करायची म्हणल्यावर काय काय अडचणी येतात तुम्हाला माहिती आहे. पण अडचणीतून मार्ग कसा काढायचा हे मंगेश दादाला एकदम पक्क माहिती आहे. आज तुम्हाला मी सांगतो, हे पहा कशी व्यवस्था केलेली आहे. इथं पाईपाला अशा तोट्या काढून दिलेल्या आहेत आणि याच्यामुळं इथं पोरं आंघोळ करू शकता, हातपाय तोंड धुवू शकता, फ्रेश होऊ शकता. ही अशी एकदम इथं व्यवस्था आहे. पलीकडं मागं पिण्याचं पाणी आहे, त्याची पण व्यवस्था केलेली आहे. आणि पिण्याच्या पाण्यासोबत आता हे पाणी तर आहेच, पण जारमधलं थंडगार पाणीसुद्धा इथं व्यवस्था केलेली आहे दादानी. पाहिलं ना मंडळी, मी म्हणलं ना किती बारीक बारीक लक्ष आहे माणसाचं. अहो माणूस काय साधा आहे का? चला तुम्हाला जेवणाची व्यवस्था दाखवतो. जेवणाची व्यवस्था कशी आहे, काय आहे आणि काय, तर चला मंडळी तुम्हाला दाखवतो मी का काय काय बनणार आहे. का काय 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 आता आम्ही इथं संध्याकाळच्या वेळेस आता खिचडी बर आणि कढी, लोणचं, पापडाची व्यवस्था केलेली आहे. आमच्या जेव्हा भाऊंनी आता इथं कढी खिचडी व्यवस्था झालेली आहे. वा 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 वा. काय काय कढी आहे, खिचडी आहे, मोहन थाळ आहे, बर बर. लोणचं आहे, पापड आहे. वा वा वा, खिचडीचा वासच असा भारी आला ना का पाहूनच पोट भरलं बरं मावायला. का वा वा. पहा मंडळी, ही खिचडी आहे, कढी आहे. अहो जेवायचं म्हणजे काही ताणच नाही इथं. हे पहा कढी बनवून राहिले एकदम जबरदस्त. का हो, किती लोक जेवतील याच्यात? जेवतो ना 1500. 1500 लोक जेवतील आरामात. एकदम पोट भरून वा वा वा. कढी आंबट आहे ना? एकदम चौघून बांध तुम्ही. आणि बस 2 वाट्या तर मी एकटाच पिणार आहे कढी. मी आत्ताच तोंडाला पाणी आलं. चला अजून लय काही आहे. आता जेवायच्या जिथं व्यवस्था केलेली, व्यवस्था जिथं केली, जेवणाची व्यवस्था म्हणजे हे पहा, आता एवढं मोठा हॉल आहे. या हॉलमध्ये सगळ्या 1,500 लोकांच्या पंक्ती बसत आहे. याच्यामध्ये सगळे लोक जेवण बिवण करून पोटभर मस्त मग आपल्या ठिकाणी परत झोपायला जातात.
चला अजून काय काय तुम्हाला दाखवतो. ये बाई इकडं आता तुम्हाला मी सांगतो, जेवण करत असताना माणसाला घाम बिलकुल नाही आला पाहिजे म्हणून कसं मोठं कूलर आहे. आहा हा 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 आगा 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 काय गारगार हवा ए आगा आगा आगा. ये बा ये पट्टा झोपलाय मस्त गारगार हवे. वा 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 वा. अहो एवढी भारी व्यवस्था असल्यावर काय पाहिजे माणसाला अजून. हा मी तुम्हाला सांगतो, मंगेश दादांचे विचार आणि त्यांची व्यवस्था. अहो ते ना, परत मी तुम्हाला तेच सांगू राहिलो, बारीक बारीक गोष्टीवर लक्ष आहे माणसाचं. हा चला अजून तुम्हाला बरंच काही दाखवायचंय, या माग. हा मंडळी, तुम्हाला मी म्हणलं होतं ना का एवढी बारीक व्यवस्था आहे, एवढी बारीक व्यवस्था आहे का बा, म्हणजे राहण्यापासून, खाण्यापासून, पिण्याच्या पाण्यापासून, अहो पार आंघोळीच्या पाण्यापर्यंत सगळी व्यवस्था आहे इथं. येणं जाणं ते तुम्हाला सगळं दाखवलंच आहे. पण पोरांवरती शिवचरित्राचे संस्कार झाले पाहिजे, त्याच्यासाठी त्यांच्यासाठी पोवाड्याची सुद्धा व्यवस्था आहे. पहा केवढा मोठा सभा मंडप आहे आणि या सभा मंडपामध्ये सगळे पोरं बसलेले आहेत. त्यांना गरम होऊ नये म्हणून इथं मोठे मोठे कूलर लावलेले आहेत. अहो शाहीर सुद्धा आलेले आहेत. आता हेच शाहीर तुमच्या समोर पोवाडे गाणार आहेत. अहो तुम्हाला मी पुन्हा पुन्हा तेच सांगू राहिलो, मंगेश दादा आणि प्रतिभाताई, अहो यानं एवढे कष्ट घेतलेत आणि हे जे मॅनेजमेंट आहे ना, हे कडक मॅनेजमेंट आहे. म्हणजे 40 गावकरांना जे पोरं इथं आलेले आहेत त्यांच्या आई वडिलांना काहीच काळजी करायची गरज नाही. हे जे दोघं नवरा बायको आहेत ना, त्यानं जे काही भारी काम केलेलं आहे, आगा गा 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 गा, मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मग तर खरंच मन भरून आलं राव. हा ही काही पायाचंच काम नाही ना, एवढी व्यवस्था आहे. अहो मला सुद्धा शब्द सुचाना बोलायला. आता तुम्हाला आहे ना मस्त एकदम कडक पोवाड्याचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. हा चला मग आता तुम्ही बघणार ना, या माग.